तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 11 प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट. ठीक आहे, त्यातला आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट नंबर 49. बघूया क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलं. फॉर द बर्थडे अजय गिव 20 लिटर अँड 400 ml ऑफ मिल्क टू द चिल्ड्रन in an ashramshala and 28 liter and 800 ml to the children in an orphanage. And how much milk did अजय डोनेट. काय केलं आहे, अजयचा बर्थडे होता. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं 20 लिटर अँड 415 ml म्हणजे किती तर 20 लिटर आणि 450 ml एवढं काय केलं तर त्यांनी आश्रमशाळेत दिलेलं आहे. ठीक आहे, पहिलं आश्रमशाळेत दिलं, लहान मुलांच्या आश्रमशाळेत. आणि 28 लिटरनं 80 ml ते दिलेलं आहे ऑर्फनेजमध्ये दिलेलं आहे. तर अजयने टोटल डोनेट किती केलं आहे आपल्याला सांगायचं आहे. मग काय करणार आपण, पहिले आपल्याला दिलेलं आहे 20 ml दिले, आपल्याला 20 लिटर दिलेलं आहे आणि 400 ml दिलेलं आहे. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला दोन पार्टमध्ये डिवाईड करा, लिटर आणि ml मध्ये. मग काय करायला लागेल, पहिले 20 ml होईल, नंतर 28 लिटर, तर किती आहे 415 ml. ठीक आहे, आणि आहे 800 ml. सिम्पली काय करायला लागेल, याची करायला लागेल आपल्याला ॲडिशन. याची ॲडिशन किती येते आपली तर 49 लिटर अँड 215 ml एवढी येते. म्हणजे अजय डोनेट किती तर 49 लिटर अँड 215 ml मिल्क इन ऑर्फनेज. ठीक आहे. सेकंड बुक, अंडर द रूरल क्लिनिनेस मिशन अँड कॉलेज स्टुडंट क्लीन 1 किलोमीटर अँड 715 मीटर ऑफ द विलेज रोड ॲट 2 किलोमीटर and 575 meter long and how much remain to be a clean. काय दिलेल्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर 1 किलोमीटर आणि 200 आणि 750 मीटर एवढा रोड काय तर क्लीन केलेला आहे. पण गावाचा पूर्ण रोड किती आहे तर तो आहे 2 किलोमीटर आणि 575 मीटर एवढा आहे. तर त्यांचा किती बाकी आहे आपल्याला सांगायचं आहे. तर काय येणार आहे, दोन पार्टमध्ये करायचं आहे, किलोमीटर आणि मीटरमध्ये. सिम्पली किती आपला टोटल रोड किती आहे तर 2 किलोमीटर आणि 575 मीटर दिलेलं आहे. ठीक आहे, त्यातून मायनस काय करावं लागेल तर 1 किलोमीटर आणि 715 मीटर एवढा मायनस करावं लागेल. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे तर 825 काय राहिलेलं आहे तर मीटर एवढा बाकी आहे. म्हणजे 825 ऑफ रोड रिमेनिंग टू बी अ क्लीन. थर्ड बघूया. बाबुळगाव यूज टू 21,215 लिटर ऑफ treated water liter of a treated wastewater in the fields. So use a 31,315 liter of the similar water and how much a treat a wastewater was used in all. काय दिलेलं आहे, दोन गावे दिले आहेत आपल्याला. ठीक आहे, तर पहिलं गाव कोणतं आपलं बाबुळगाव, त्यात किती तर 21,250 लिटर काय दिलेलं आहे तर जे खराब पाणी आहे. ठीक आहे, ते काय केलेलं आहे तर त्यांनी सोडलं आहे. दुसऱ्या गावात किती तर 31,350 लिटर काय दिलेलं आहे तर ते पाणी. म्हणजे असं टोटल किती झालेलं आहे तर आपले ते झाले आहे टोटल किती 52 लिटर आणि 600 ml एवढं लीट. म्हणजे किती तर यूज किती तर 52 लिटर आणि 600 ml ट्रीट टू अ वेस्ट वॉटर इन फील्ड. म्हणजे शेताला त्यांनी यूज केलेलं आहे. फोर्थ बघूया. इफ हाफ अ लिटर ऑफ द मिल्क कॉस्ट रुपीज 22 रुपीज. काय आहे हाफ म्हणजे किती तर अर्धा लिटर. ठीक आहे, 1/2 म्हणतो आपण त्याला. किती रुपयाला आहे तर 22 रुपयाला आहे म्हणते. अँड हाऊ मच 7 लिटर कॉस्ट. तर आपल्याला काय तर 7 लिटरची कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, बेसिक बघून घ्या आपण. काय तर 1 लिटर म्हणजे किती तर किती म्हटलं अ हाफ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट किती 22 म्हणजे किती तर आपला 1 लिटर किती झालं तर 1 लिटरचे आपण दोन पार्ट केले, 1/2 आणि 1/2 म्हणजे अर्धा लिटर आणि अर्धा लिटर. ठीक आहे, असे टोटल किती झाले आपले तर ते झाले 22 लिटर रुपयाने घेतलेलं आहे. 22 रुपयाचं आपल्याला अर्धा लिटर पडते. ठीक आहे, म्हणजे किती तर अर्धा लिटर आणि अर्धा लिटर म्हणजे किती झाले तर ते 44 म्हणजे 44 रुपये लिटर आपलं काय तर दूध आहे एक्झॅक्ट. आपल्याला काय करायला लागतं सिम्पली 41 मल्टिप्लाय करायला लागेल 7 म्हणजे आपला आन्सर किती येतं तर 308. म्हणजे 7 लिटर ऑफ मिल्क विल बी अ कॉस्ट रुपीज किती 308 लिटर येणार आहे. फिफ्थ बघूया. इफ द स्पीड ऑफ द मोटरसायकल इज 14 किलोमीटर पर हावर अँड हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अ हॉवर ऑफ अ क्वार्टर. काय केलेलं आहे आपल्याला की एका टू व्हीलरची स्पीड किती सांगितलं तर 14 किलोमीटर हॉवर. तर आपल्याला क्वार्टर हॉवरमध्ये ते किती दूर झाली आपल्याला सांगायचं. बघूया आता काय तर हॉवर आणि ते क्वार्टर म्हणजे किती तर बघूया. हॉवर प्लस किती तर 1/4 त्याला आपण काय म्हणतो क्वार्टर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे किती होणार तर स्पीड ऑफ द मोटरसायकल दिली आपल्याला तर 14 किलोमीटर दिलेली आहे इतकी. आणि 1/4 इट विल बी ट्रॅव्हल किती आहे तर 1/4 त्याने ट्रॅव्हल केला. सिम्पली काय 14 मल्टिप्लाय 1/4 इज इक्वल टू किती काय लागेल 14/4 म्हणजे किती तर 4 10 होते आपलं 14.
म्हणजे वन हॉवर अँड क्वार्टर म्हणजे किती जाणार आहे तो तर 15 किलो. इफ अ मॅन वॉक ॲट अ स्पीड 4 किलोमीटर पर हॉवर अँड हाऊ लॉंग इट विल बी टेक टू अ वॉक. काय आहे तर एक माणूस किती तर 4 किलोमीटर पर हॉवरनी जाते तर त्याला 3 किलोमीटरला किती वेळ लागेल आपला. तर काय घेतला टाइम टेकन टू अ वॉक किती आपला 60 मिनिट घेतलेला आहे म्हणजे 1 घंटा आपला. ठीक आहे. द टाइम टेकन टू अ वॉक 1 किलोमीटर किती आहे तर सिम्पली 16 डिवायडेड बाय केला आपण त्याला 4नी म्हणजे किती आन्सर आला आपला तर ते आलं 15 किलोमीटर 15 मिनिट्स आला सॉरी. अँड द टाइम टेकन टू अ वॉक 2 किलोमीटर इज किती आहे तर सिम्पली काय लागेल 15 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती येणार तर 13 मिनिट्स. आणि लास्टली काय आपला द टाइम टेकन टू द वॉक किती आहे तर 3 किलोमीटर काढायचा म्हणजे किती करायला लागेल तर 15 गुणिले काय लागेल 30 म्हणजे किती येणार तर 45 मिनिट्स एवढा आपला येणार. म्हणजे तर द मॅन विल बी टेक 45 मिनिट टू वॉक 3 किलोमीटर. 7 बघे इफ अ रिक्षा ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर फार विल इट टेक इन 3/4 ऑफ द हॉर. काय दिलेलं आहे एक रिक्षा ठीक आहे त्याची स्पीड किती आपल्याला 30 किलोमीटर पर हॉर दिलेली आहे तर 3 आणि क्वार्टर हॉरमध्ये किती किलोमीटर ते आपल्याला सांगायचं आहे. बघा मग आता 3/4 हॉरमध्ये किती तर 3/4 येणार आहे आपला. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द रिक्षा किती आहे तर 1 हॉरमध्ये किती तर दिलेलं आहे त्यांना 30 किलोमीटर दिली आहे म्हणजे किती करायला लागेल आपल्याला सिम्पली याच्या अर्ध किती होते तर 15 किलोमीटर होऊन जाईल. आणि क्वार्टर हॉर म्हणजे किती तर सिम्पली डिवायडेड बाय 15 डिवायडेड बाय 2 आणि आन्सर किती येते 7.5 किलोमीटर एवढं येते. ठीक आहे म्हणजे किती 3/4चं काय करायला लागेल आपल्याला 7.5 + 15 म्हणजे किती येणार तर 22.5 किलोमीटर एवढे येणार म्हणजे इट विल ट्रॅव्हल टू किती येतं 22 किलोमीटर आणि 5 मीटर. ठीक आहे इन अ हॉवर. एड बघा ड्युरिंग अ क्लीननेस वीक अँड चिल्ड्रन क्लीन अप टू अ पब्लिक पार्क इन देअर टाउन अँड दे कलेक्ट 3/4 किलोग्राम ऑफ प्लास्टिक बॅग्स अँड 5.5 किलोग्राम ऑफ अदर गार्बेज अँड हाऊ मच अ गार्बेज डीड अ कलेक्ट इन ऑल. काय दिलेलं आहे की स्कूलच्या चिल्ड्रन्सनी काय केलं आहे तर त्यांच्या घराजवळचं स्कूलजवळचा जो पार्क आहे त्याला काय क्लीन केलं आहे आणि त्यांना प्लास्टिक किती कवर केलं आहे तर 5.5 किलोग्राम ऑफ काय दिलेलं आहे गार्बेज त्यांनी कलेक्ट केलं आहे. तर आपल्याला सांगायचं की त्यांनी टोटल किती कलेक्ट केलं आहे. ठीक आहे तर किती येणार आहे तर किलोग्राम आणि ग्राममध्ये आपण काय केलं पहिले आधी कन्वर्ट केलं. आधी ग्राममध्ये किती 715 ग्राम आणि 5 किलोग्राम आणि 500 ग्राम घेतला म्हणजे टोटल किती येणार तर इथे 6 किलो आणि 215 ग्राम्स गार्बेज इन ऑल काय केलं आहे तर चिल्ड्रन्सने कलेक्ट केलेलं आहे. 9 बघूया इफ अ 1 शर्ट नीड 2 मीटर अँड 15 सेंटीमीटर ऑफ दी क्लॉथ. ठीक आहे 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर काय लागणार आहे तर एक टी शर्टला लागणार आहे. तर हाऊ मच क्लॉथ डू अ नीड फॉर 5 टी शर्ट तर आपल्याला 5 टी शर्टसाठी किती लागणार हेच करायचं म्हणजे किती तर 2 मल्टिप्लाय बाय 250 मल्टिप्लाय बाय करायला आपल्याला 5 म्हणजे किती आन्सर येतं तर 1250 म्हणजे किती तर 12 मीटर आणि 15 सेंटीमीटर एवढा आपल्याला लागणार. बघा इफ अ कार ट्रॅव्हल 16 किलोमीटर इन हॉवर अँड हाऊ फार इट विल बी ट्रॅव्हल इन. बघा काय दिलेलं आहे कार किती आहे तर कारची दिली आपल्याला 16 किलोमीटर दिलेलं आहे इन 1 हॉवर. तर मग आपल्याला सांगायचं आहे की 2 घंट्यात ती किती ट्रॅव्हल करेल. ठीक आहे फर्स्ट बघून घेऊया आपण काय करायला लागतं आपल्याला 16 किलोमीटर मल्टिप्लाय बघायला आपण 2 हॉवर म्हणजे किती जाईल तर 120 किलोमीटर एवढं दूर जाईल. नंतर सेकंडमध्ये 15 मिनिट्समध्ये किती किलो म्हणजे किती जाईल तर इन 15 मिनिट्स किती काय लागतं 1/4 हॉवर म्हणजे किती तर 1/4 होणार आहे. सिम्पली 16 मल्टिप्लाय बाय करायला लागेल 1/4 म्हणजे 4नी तर हे डिवाइड होऊन जाईल तर किती येणार आपला आन्सर तर 16/4 म्हणजे किती तर येणार आहे तर 15 किलोमीटर. ठीक आहे म्हणजे 15 किलोमीटर जाऊ शकते. थर्ड आपला हाफ अँड हॉवर म्हणजे किती तर अर्धा म्हणजे किती तर 30 मिनिटं म्हणजे 30 किलोमीटर जाईल. नंतर 3.5 हॉवरमध्ये किती जाईल तर सिम्पली 3 + 1/2 हॉवर आणि 16 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे किती 1. एलोन बघूया इफ अ 1 गोल्ड बॅग एलोन बघूया इफ अ 1 गोल्ड बँगल इज मेड फ्रॉम दी 12 ग्राम अँड 215 मिलीग्राम ऑफ दी गोल्ड अँड हाऊ मच अ गोल्ड इट विल नीडेड टू टेक 8 सच बँगल्स आणि बँगल किती दिलेलं आपल्याला तर 1000 मिलीग्राम आणि 1 ग्राम. सिम्पली काय करायचं आपल्याला इथे करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 ग्राम आणि 215 सिम्पली मल्टिप्लाय करायचं आहे 12 × 215 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे किती येणार तर 98,000 एवढं येणार म्हणजे 98 ग्राम नीडेड टू 8 गोल्ड बँगल्स.